कॅपराऊंडमधून मुलाला कम्प्युटर इंजिनिअरिंगचं पुण्यामधलं टियर 3चं एक कॉलेज मिळालं होतं. कॉलेज थोडंफार लव होतं, त्यामुळे मुलांनी काय ठरवलं तर आपण स्पॉट राऊंडलासुद्धा ट्राय करू. स्पॉट राऊंडसुद्धा पुण्यातल्या एका चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करत होते. आता झालं असं की स्पॉट राऊंडमध्ये कोर ब्रँचला एका पुण्यामधल्या एक चांगल्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक होत्या. तिथली फॅकल्टीसुद्धा त्यांच्या ओळखीचेच होते. त्या सरांनी काय सांगितलं की आत्ता तुम्ही काय करा, तर यावर्षी तुम्ही या कोर ब्रँचला इलेक्ट्रिकल ब्रँच ऑफर करत होते की या ब्रँचला आत्ता ॲडमिशन घ्या, सेकंड इयरला काय करूया आम्ही तुम्हाला ब्रँच चेंज करून देऊ. म्हणजे तुर्तास सध्या तुम्ही इलेक्ट्रिकल घ्या, आम्ही ब्रँच चेंज करून. आता पेरेंट्सनी सुद्धा काय विचार केला, आता जवळची फॅकल्टी सांगते आणि सेकंड इयरला ब्रँच चेंजचा ऑप्शन आहे आणि इतकं जर सांगत असतील तर आपण यावर्षी एक घेऊयाच कॉलेज. त्यामुळे झालं असं की जे कॅप राऊंडमधून कॉलेज होतं ती सीट कॅन्सल केली आणि स्पॉट राऊंडमध्ये इलेक्ट्रिकल ब्रँचला ते एक बऱ्यापैकी कॉलेज जे टियर 2चं होतं तिथं घेतलं ॲडमिशन. आता ज्यावेळी नंतर समजलं की त्या कॉलेजमध्ये फॅकल्टी ज्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही ब्रँच चेंज करू, त्यांनी सांगितल्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर की ब्रँच चेंज करण्यासाठी त्या ब्रँचमध्ये जागा किंवा व्हॅकन्सी शिल्लक नाही आहे, त्यामुळे हीच ब्रँच तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल. का तर ही जी स्टोरी सांगतोय ना ती आहे 1-2 वर्षापूर्वी घडलेली आमच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये. खरं तर त्या पेरेंट्सनी वगैरे नंतर सांगितलं की सर आता ब्रँच चेंज करता नाही म्हणते आहेत. पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की आम्ही ब्रँच करून देऊ, गॅरंटी दिली होती, परंतु आता त्यांनी हात झटकलेत. लक्षात ठेवा ह्या गोष्टी का सांगतोय मी, तर प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण ज्यावेळी म्हणतो ना की मला सेकंड इयरला चांगली ब्रँच अपग्रेड करायची आहे वगैरे, या गोष्टी इतक्या सहजासहजी सिंपल नसतात. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, ब्रँच कोणती निवडावी यासाठी एक 5 क्रायटेरिया दिले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी माझं जेन्युइन ओपिनियन दिलेलं आहे की कोणती ब्रँच तुमच्यासाठी बेस्ट राहील. असं नाही आहे की फक्त CSIT घेतलं म्हणजे भरपूर मुलं नंतर रिग्रेट करतात की CSIT घेतली आणि नंतर ब्रँच घेताना आपण फसलो. कारण का सगळ्या गोष्टी मॅटर करतात, कॉलेज, कॅम्पस, या सगळ्या गोष्टी, हे सगळं मी इन डिटेल मी सांगितले. इथून पुढे माझे काही व्हिडिओज असतील ना ते ब्रँच रिगार्डिंग असतील की ब्रँचचं सिलेक्शन काय केलं पाहिजे, कशी ब्रँच निवडली पाहिजे त्या रिगार्डिंग असतील. हा पहिला व्हिडिओ असेल, त्यानंतर डिटेलमध्ये प्रत्येक ब्रँचवरती व्हिडिओ येतील. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट म्हणजे काय, आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. एक म्हणजे लक्षात ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एकतर इथून पुढे तुम्हाला प्रत्येक स्टेपला म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 महिने ही प्रोसेस चालू असणार आहेत. कोणतं कॉलेज निवडावं, कोणती ब्रँच निवडावी, तुमच्यानुसार पर्सनल कॉलेजची लिस्ट कशी आपण अपलोड करावी, प्रत्येक स्टेपला ना काही ना काहीतरी तुम्हाला गाईड करणं गरजेचं आहे. कारण का टोटल 4 कॅप राऊंड्स आहेत, स्पॉट आहे, ILS आहे. त्यामुळे आम्ही पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये या गोष्टी काय प्रोव्हाइड करतो ते थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, डाऊट सपोर्ट. तुम्हाला ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक स्टेपला काही ना काही अडचणी येणार आहेत. जर तुम्ही काउन्सिलर तुमच्यासोबत असेल तर काय होतं, तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. बाकी ठिकाणसारखं व्हॉट्सॲप चॅट वेगळ्या काउन्सिलिंग बॅचमध्ये, कॉल सपोर्ट वेगळ्या बॅचमध्ये, एक्स्ट्रा पैसे असं काही नाही. एक सिंपल बॅच आहे ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो तर 24/7 डाऊट सपोर्ट ठेवला आहे. माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो, काहीही वाटलं डायरेक्ट कॉलवरती मला विचारू शकता. ठीक आहे, पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये. दुसरं असतं पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. बाकी काउन्सिलरसारखं एकच लिस्ट घ्या, पुण्याची सगळ्यांना देऊन टाका आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला जी कॉलेजेस हवे ती कट ऑफचे ठेवा, बाकीचे डिलीट करा, असं वगैरे काही नाही. लक्षात ठेवा, लिस्ट बनवण्याआधी तुमचा रिझल्ट, तुमचं जसं सीटचं पर्सेंटेज येतं, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणती हवे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळू शकतात हे तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी डिस्कस करूनच तुमची एक पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं आहे स्टेप बाय स्टेप गायडन्स. CETच्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे सुरुवातीचं कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, कॉलेज आणि ब्रँच सिलेक्शन असेल, फ्रीज असेल, बेटरमेंट असेल, फायनल ॲडमिशन असेल, हॉस्टेलची इन्फॉर्मेशन, या रिगार्डिंग आम्ही झूम मीटिंगद्वारे सगळ्या मुलांना गाईड करतो की या स्टेपला फॉर्म फिलिंग वगैरे कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे. त्यामुळे पूर्ण प्रोसेसमध्ये डाऊट्स वगैरे काही तुम्हाला येणार नाहीत. त्यानंतर असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत, ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक काय, इन्स्टिट्यूट लेवलला कुठल्या कॉलेजला तुम्ही अप्लाय केले पाहिजे त्याच्या लिंक्स काय, या सगळ्याबद्दल इन डिटेल गाईड केलं जातं. आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स. म्हणजेच काय, फक्त तुमची कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं म्हणजे जबाबदारी संपत नाही. फर्स्ट इयरला तुम्हाला कोणतं कॉलेज निवडले पाहिजे, कोणती ब्रँच निवडली पाहिजे, त्यानंतर कॉलेज निवडताना काळजी काय घ्यायची, तर CGPA असेल, तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स वगैरे असतील त्यांना कसं टॅकल
करायचं, कोडिंग रिलेटेड माहिती आहे ना यासाठी सुद्धा सेशन्स होतात. आता या ज्या मुलांना या काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय आणि सगळे डिटेल्ससुद्धा दिले आहेत. स्क्रीनवरती मी सुद्धा नंबरसुद्धा दिलेला आहे की त्या नंबरवरती जर काही डाऊट्स असेल तर व्हॉट्सॲप मेसेज सेंड करा आणि तुमचे जे आहेत काही डाऊट्स आहेत नक्की क्लिअर करू. लक्षात ठेवा, ठरवलं आहे की कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फीचर्स कसे देता येईल यासाठी ही बॅच आहे. ठीक आहे, आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की कॉलेज आणि ब्रँच कशी निवडायचं. एक ॲक्टिव्हिटी करायची की प्रत्येक जो कोणी हा व्हिडिओ बघेल शक्यतो आपल्या पालकांसोबत सुद्धा शेअर करा. पेन आणि पेपर घेऊन पेन आणि पेपर घेऊन हा व्हिडिओ बघा, जेणेकरून जे काही पॉईंट सांगतोय ना ते नोट करून ठेवा आणि शेवटी मी माझं ओपिनियन देणार आहे. पहिला म्हणजे मुद्दा काय, ब्रँच सिलेक्ट करताना की ब्रँचचा इंटरेस्ट. भरपूर मुलांचा का प्रॉब्लेम असतो की त्यांचं आधीच ठरलेलं असतं की नाही मला मेकॅनिकलच घ्यायचं आहे, आधीच कोणीतरी सांगितलं असतं किंवा पेरेंट्स वगैरे असतात की त्यांनी सिव्हिल वगैरे केलं आहे, त्यामुळे वाटतं की मुलांनी सुद्धा सिव्हिलच घ्यावी. काही मुलांना आधीच ठरलं आहे की मला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं आहे, काही मुलांना ठरलेलं असतं की मला कम्प्युटर IT वगैरे या ब्रँचमध्ये जायचं आहे. मग ज्या मुलांनी आधीच ठरवलं आहे त्यांचा तरी काही प्रॉब्लेम नाही की बाबा मला याच फील्डमध्ये जायचं आहे, त्यामुळे ओके. मात्र बहुतांश मुलं 99% मुलं असे असतात की ज्यांना माहितीच नाही मला इंटरेस्ट माझा कोणत्या ब्रँचमध्ये. मग काही हरकत नाही, लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही 4 वर्ष एखाद्या इंजिनिअरिंगमधल्या ब्रँचसोबत असतात त्यावेळी इतका टाईम पुरेसा आहे की त्या ब्रँचमध्ये इंटरेस्ट तयार होईल. कारण का तुम्हाला त्या ब्रँच रिलेटेड प्रोजेक्ट्स करायचे आहेत, इंटर्नशिप्स करायचे आहेत, सगळे सब्जेक्ट्स हँडल करायचे आहेत, त्यामुळे इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. ही काळजी करू नका की मला इंटरेस्ट नाही आहे वगैरे कोणतीही घेऊ. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करायचे आहे, त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आणि त्यातून तुम्हाला ठरवायचं आहे की मला ही ब्रँच घ्यायची. इंटरेस्ट 4 वर्षामध्ये डेव्हलप होऊ शकतो. दुसरं आहे सेकंड इयर ब्रँच चेंजचं ऑप्शन. लक्षात ठेवा, मी जसं पहिल्यांदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं सेकंड इयरमध्ये ब्रँच चेंज होतात, परंतु पॉसिबिलिटी कशावरती डिपेंड आहे, ज्या ब्रँचमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे तिथं व्हॅकन्सी असायला पाहिजेत, बरोबर. आणि दुसरं असतं तुमचं CGPA ना इतर मुलांपेक्षा जास्त आहे. आता समजा सेकंड इयरमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये 4 व्हॅकन्सी आहेत. ठीक आहे, आणि मग बाकी काय करणार, IT ब्रँचपासून ते बाकी सगळ्या डिपार्टमेंटची मुलं काय करणार की या 4 मधली एखादी सीट आपल्याला मिळावी यासाठी ट्राय करतात. मग कॉलेज काय करतं, ज्याचा CGPA जास्त आहे अशा मुलांना 4 मुलांना निवडतं आणि त्यांची ब्रँच अपग्रेड करतं. मग तुमचा CGPA आणि व्हॅकन्सी या 2 गोष्टी मॅटर करतात. एवढं लक्षात ठेवा, जी ब्रँच तुम्ही फर्स्ट इयरला निवडताय तीच तुमची फायनल ब्रँच आहे. ठीक आहे, आता येतो नेक्स्ट पॉईंट की तुम्हाला ब्रँचेसबद्दल ना थोडक्यात आयडिया देतो आहे. आता या ब्रँचेसबद्दल व्हिडिओ ना मी सेपरेट प्रत्येक फील्डमध्ये बनवतो, म्हणजे टेक ब्रँचेससाठी, नॉन टेक ब्रँचसाठी, कोर्ससाठी सगळीकडे सेपरेट व्हिडिओ मी बनवतो. आता एक ओव्हरव्ह्यू देतो आहे की ब्रँच सिलेक्शनसाठी थोडक्यात आयडिया आहे. लक्षात ठेवा, आपली महाराष्ट्रामधली जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत इथं 3 प्रकारच्या ब्रँचेस असतात. पहिला आहे ना त्या टेक ब्रँचेस. ठीक आहे, त्या टेक्निकल ब्रँचेस म्हणू शकता. त्याच्यामध्ये कोणकोणत्या येतात, आता कम्प्युटरमध्ये सुद्धा भरपूर नावं आहेत. कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर IT आहे. या सगळ्यांचा मोस्टली सगळ्या ब्रँचेस मला एकच आहे. ठीक आहे, वेगळं वगैरे काही नाही. ठीक आहे, नावं वेगवेगळी असतात परंतु एकच आहे. त्यानंतर दुसरं आहे गेल्या 3 वर्षांपासून स्टार्ट झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड ब्रँचेस, म्हणजे AI आहे, ML आहे, AIDS आहे, सायबर सिक्युरिटी आहे, IoT आहे, ब्लॉकचेन आहे. ठीक आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे. कॉलेजेसनी इनटेक वाढवण्यासाठी प्रत्येक ब्रँचला वेगवेगळी नावं दिली आहेत. काही कॉलेजेस आता VIT कॉलेज घेतलं तर टेक रिलेटेड 5 ब्रँचेस आहेत. म्हणजे काय असतं, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि ब्रॅकेटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्रॅकेटमध्ये आर्टिफिशियल अँड डेटा सायन्स अशा वगैरे गोष्टी असतात. मात्र या सगळ्या ब्रँचेस येतात टेक ब्रँचेसमध्ये. ठीक आहे, दुसरं असतं सेमी कोर ब्रँचेस. सेमी कोर ब्रँचेस म्हणजे काय, अशा ब्रँचेस ज्याच्यामध्ये कोडिंगचा पण पार्ट येतो आणि हार्डवेअर पण येतं. मग त्याच्यामध्ये काय येतं, मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही एक ब्रँच आपल्या महाराष्ट्रामध्ये. ECE जी ब्रँच आहे ना मोस्टली कॉलेजेसमध्ये नाही आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आणि तिसरं आहे इलेक्ट्रॉनिक्स प्लस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नावाची सुद्धा ब्रँच आहे. मोस्टली आता माझं जे PICT कॉलेज आहे त्या PICT कॉलेजमध्ये स्टार्ट आहे, मॉडर्न कॉलेजला ही ब्रँच आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यामुळे ही असते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा ECE. या ब्रँचेसमध्ये काय असतं तर अराउंड 25% to 30% तुम्हाला कोडिंगचा पार्ट येतो आणि 70%च्या अराउंड तुम्हाला हार्डवेअर म्हणजे सेमी कंडक्टर्स, VLSI टेक्नॉलॉजीज वगैरे या गोष्टी सगळ्या येतात. ठीक आहे, ही असतं इलेक्ट्रॉनिक्स. तिसरं असतं ते म्हणजे काय, कोर अँड नॉन टेक. आता कोरमध्ये पण काय येतं, 3 आपल्या मेन कोर ब्रँचेस आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल. ह्या कम्प्लिटली कोर ब्रँचेस आहेत. आणि त्याला सपोर्टिंग दुसऱ्या ब्रँचेस आहेत कोणकोणत्या, तर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स आहे, टेक्स्टाईलमध्ये पण भरपूर ब्रँचेस असतात, बायोमेडिकल आहे, प्रिंटिंग आहे, मेटलर्जी आहे, केमिकल आहे, भरपूर ब्रँचेस यामध्ये सगळ्या येतात. ठीक आहे, मग
कोर ब्रँचेसमध्ये काय असतं, एकतर कोर ब्रँचेसमध्ये मोस्टली जरा कट ऑफ टॉप कॉलेजेसचे आता थोडेफार कमी येत आहेत. मोस्टली टेक ब्रँचेसचा कट ऑफ जास्तच असतो, परंतु टॉप कॉलेजेसचे कोर ब्रँचेसचे कट ऑफ पण जास्त आहेत. ठीक आहे. आणि या ज्या ब्रँचेस आहेत इन्स्ट्रुमेंटेशन यांच्या रिलेटेड कट ऑफ थोडेफार कमी असतात. ठीक आहे. आता या ब्रँचेसबद्दल थोडक्यात सांगायचं झालं की कुठल्या ब्रँचेसला स्कोप आहे, कुठली ब्रँच निवडली पाहिजे, ह्याच्यासाठी एक डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ मी बनवतो. मोस्टली सांगतो काय तर CS रिलेटेड ब्रँचेसमध्ये प्रॉब्लेम काय होतो सांगू. सपोज एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सुरुवातीला 2-3 वर्षापूर्वी 100 सीट्स होत्या. कॉलेजने काय केलं, CSITची डिमांड जास्त येतात, सगळ्या मुलांना तेच हवं आहे, त्यामुळे इंटेक जो आहे ना भरमसाठ करून टाकला. 100चा इंटेक 240 करून टाकला. येणाऱ्या कंपनीज तेवढ्याच आहेत. आता कंपनी 2 वर्षामध्ये काय करते, हायरिंग आपली थोडीफार कमी केली. म्हणजे समजा जर 10 मुलं एका वर्ष हायर करत असेल तर आता ती करत आहेत 3 किंवा 4 करत आहेत. त्याचा परिणाम प्लेसमेंट वगैरे होतं. आता कोर ब्रँचेसमध्ये सुद्धा प्लेसमेंट होते, फक्त स्टार्टिंग पॅकेजेस आहेत ना ती थोडीफार कमी मिळतात. आता येतो की ब्रँच कशी सिलेक्ट करावी. ठीक आहे. पहिला महत्त्वाचा क्रायटेरिया काय करायचा आहे, जे तुम्ही पेन आणि पेपर घेतले त्याच्यावरती तुम्हाला नोट करायचं आहे तुमचा CETच्या पहिल्या अटेम्प्टचे मार्क, दुसऱ्या अटेम्प्टचे मार्क, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कॉलेज कोणत्या लोकेशनला हवं आहे, तुमच्या इंटरेस्टेड ब्रँचेस कोणकोणत्या आहेत त्या, आणि एक्सपेक्टेड पर्सेंटेल काय आहे. ठीक आहे. एवढं नोट करून ठेवायचं. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न की ब्रँच सिलेक्ट कशी करावी. मोस्टली ना 3 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे काय, 4 वर्षानंतर मला प्लेसमेंट हवे, एक चांगला सिक्युअर जॉब हवा आहे, ही एक पहिली ऑपॉर्च्युनिटी असते. मग जर असं असेल, जर प्लेसमेंट एम असेल तर तुम्ही टेक ब्रँच किंवा टॉपच्या कॉलेजेसमध्ये कोर ब्रँचसुद्धा निवडू शकता. दुसरं आहे हायर स्टडीज. भरपूर मुलांना 4th इयरनंतर मास्टर्स करायचं असतं, GRE, गेट किंवा यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे असतात आणि तिथून पुढे मास्टर्स करायचे. मग त्यांच्यासाठी ना कुठलीही ब्रँच चालते. ठीक आहे. कोर किंवा टेक. त्यामुळे असं नाही की तुम्ही हीच ब्रँच घ्या. ठीक आहे. मोस्टली यांना फोकस कशावरती करावं लागतं, अकॅडमिक्समध्ये CGPA वगैरे व्यवस्थित मेंटेन ठेवावं लागतो, स्किल्स वगैरे चांगली करावी लागतात आणि पॅरलली कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करावी लागते. तिसरं आहे गव्हर्नमेंट एक्झाम्स. लक्षात ठेवा की फर्स्ट इयरपासून सुद्धा गव्हर्नमेंट एक्झामची आपल्याला प्रिपरेशन करायची असतील. मोस्टली मुलं काय ठरवतात की मला पुढे जाऊन UPSC MPSC द्यायचं आहे. MPSC असेल, UPSC असेल. UPSCमध्ये इंजिनिअरिंग इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. महाराष्ट्रामध्ये जर MPSCमध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस. मग अशा रिलेटेड जर एक्झाम द्यायचं असेल तर मोस्टली तुम्हाला काय तर ज्या कोर ब्रँचेस असतात त्यासुद्धा उपयोगाला येतात आणि टेक्निकल ब्रँचेससुद्धा येतात. UPSCसाठी ऑप्शनलला तुम्ही कोर ब्रँचेसचे सब्जेक्ट घेऊ शकता. त्यामुळे कोर ब्रँच घेतला तर गव्हर्नमेंट एक्झाम जर एम असेल तर कोर ब्रँच तुम्ही प्रिफर केलं पाहिजे. ठीक आहे. हा होता सेकंड क्रायटेरिया. आता याच्यापैकी तुम्हाला जो तुमची प्रेफरन्स आहे तो तुम्हाला एका कागदावरती लिहायचा आहे की पुढं काय. एक सांगतो की पुढच्या 4 वर्षामध्ये काय होईल, तुमचा इंटरेस्ट चेंज होईल हे आपल्याला आत्ता माहिती नसतं, तो चेंजसुद्धा होऊ शकतो. ठीक. दुसरं आहे कट ऑफची रिॲलिटी. आपल्याला काय सांगितलं, आता मी कागदावर जसं सांगितलं सगळं तुम्ही लिहून काढलात. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, मुलाला पर्सेंटाईल ॲप्रॉक्सिमेटली म्हणतो 75 मार्क्स आहेत. पर्सेंटाईल किती येते, 78 किंवा 80 पर्सेंटाईलच्या अराउंड किंवा 82 पर्सेंटाईल येईल. पुण्यातल्या सगळ्यात चांगली जी बऱ्यापैकी थोडीफार कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ त्या कॅटेगरीसाठी किती आहे, सपोज मी म्हणतो की 90 पर्सेंटाईल प्लस कट ऑफ आहे. ठीक आहे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ते कट ऑफ कॉलेज मिळतं आहे का, कट ऑफला मॅच होते का कॉलेज. ठीक आहे. अदरवाईज काय होतं, आपल्याला मार्क्स कमी आहेत मग आपल्याला थोडी ॲडजस्टमेंट करावी लागणार. ठीक आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कागदावर द्यायचा की कट ऑफ त्याचे किती आहेत. आता कट ऑफ कुठून बघायचे, CET सेलच्या ज्या ऑफिशियल PDF आहेत गेल्या वर्षीच्या 4 ज्या CETच्या कॅपच्या PDF त्याच्यामधून तुम्हाला कट ऑफ चेक करायचे, ते कट ऑफ तुम्हाला नोट डाऊन करायचे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की गेल्या 2 वर्षांपासून जी काही लोअर कॉलेजेस आहेत पुण्या मुंबई त्यांचेसुद्धा कट ऑफ 90+ पर्सेंटाईल. मला अजूनही आठवते पुण्यामधली ना अशी काही कॉलेजेस आहेत म्हणजे आता त्यांचे कट ऑफ प्लेसमेंट वगैरे ना एकदम चांगल्या नाही आहेत, ठीकठाक आहेत, ॲव्हरेज डिसेंट प्लेसमेंट आहे. अशा कॉलेजेसचे कट ऑफ गेल्या 3 वर्षापूर्वी ॲप्रॉक्सिमेटली 80 किंवा 84 पर्सेंटाईलला मिळवले होते. आता गेल्या 2 वर्षांपासून त्याच कॉलेजेसचे कट ऑफ 90 पर्सेंटाईल प्लस झालेत. हा कट ऑफचा का फरक झाला आहे, सगळ्यांना पुण्यामध्येच यायचं आहे आणि CS रिलेटेड ब्रँचेस हवेत, हा एक महत्त्वाचा आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, मुलांनी काय करतायत तर प्रेफरन्स ना प्रत्येक मुलाचा टेक ब्रँचेसकडे शिफ्ट होतो आहे. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा फक्त कट ऑफचा ट्रेंड फॉलो नका, तुम्हाला जे क्रायटेरिया माहीत म्हणजे तुम्हाला प्लेसमेंटची प्रिपरेशन करायची आहे, गव्हर्नमेंट एक्झामची, यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. मात्र कट ऑफ हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही जी ब्रँच एम करताय त्या ब्रँचसाठी जी चांगली कॉलेज आहेत त्यांचे कट ऑफ किती आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. नेक्स्ट आहे की कॉलेज निवडायचं की ब्रँच निवडायची. ठीक आहे. ओके. आता मी इथं येतो माझ्या ओपिनियनवरती. जसं मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं की मी माझं ओपिनियन सांगणार आहे की चांगली ब्रँच कशी निवडायची. एक आहे की 2 सिनॅरिओ आहेत. पहिला सिनॅरिओ काय, एक चांगलं कॉलेज आणि थोडीफार लोअर ब्रँच. ठीक आहे.
जर चांगलं कॉलेज मिळत असेल, आता चांगलं कॉलेज ज्यावेळी म्हणतो, चांगलं कॉलेज म्हणजे काय, एक म्हणजे काय, चांगलं कॉलेज तुम्हाला वेगळं काही देत नाही, एक चांगलं ॲटमॉस्फिअर देतं, एक प्लॅटफॉर्म देतं, बऱ्यापैकी प्लेसमेंटसाठी कंपनीज येत असतात, क्राऊड चांगला असतो, क्लब चांगले असतात, सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित आणि तिथं तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. ठीक आहे, मग तिथं जर तुम्ही घेत असाल तर तिथं फायदा तोटा काय आहे की एक चांगला टॅगसुद्धा मिळतो. काही काही मुलांना टॅगच हवा असतो, मला COEP हवं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग अशी ही सिनेरिओ आहेत पहिला. आणि दुसरा सिनेरिओ आहे की एखादं थोडं लोअर कॉलेज घेतलं आणि एक चांगली ब्रँच घेतली, मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच हवे ती घेतली. मग प्रॉब्लेम काय होईल, जर थोडी जी लोअर कॉलेजेस असतात तर 4th इयरला प्लेसमेंटसाठी कंपनीज थोडे लिमिटेड येतात. मग तुम्हाला काय करावं लागतं, एक्स्ट्रा स्ट्रगल करावा लागतो ऑफ कॅम्पस प्लेसमेंटसाठी, या सगळ्या वगैरे गोष्टी होतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचं की माझं ओपिनियन काय. ठीक आहे, मी स्वतः PICTच्या IT ब्रँचमधून पास आउट आहे. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्या टेक म्हणजे मोस्टली मी टेक ब्रँचचे रिलेटेडच आहे, त्यामुळे IT फील्डमध्येच सध्या तरी आहे. त्यामुळे एक सांगू का, जर आज सध्याचा ट्रेंड बघितला तर तुम्हाला दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे, कॉलेज पण आणि ब्रँच पण. ब्रँच कॉम्प्रोमाइज करताना इतकी पण कॉम्प्रोमाइज करू नका की तुम्हाला एकतर खूपच लोअर ब्रँच वगैरे मिळेल. कारण का होईल काय सांगतो, कॉलेज तुमच्यासोबत 4 वर्ष राहणार आहे, ब्रँचचं करिअर ब्रँच तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. ठीक आहे, एखादा विद्यार्थी मेकॅनिकलमध्ये समजा त्यानं केलं, त्याला कोडिंग शिकता येतं. ठीक आहे, परंतु प्रॉब्लेम काय होतो, ऑलरेडी त्याला मेकॅनिकलसोबत कोडिंग शिकणं डिफिकल्ट आहे. कारण का ऑलरेडी जे टॉपचे प्रोग्रामर्स आहेत ते 4 वर्षांपासून करत आहेत आणि हा साईड बाय साईड कोडिंग करतो आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं आहे ते म्हणजे काय, कॉलेजचा टॅग मॅटर करतो का, इतका पण करत नाही. मॅटर करतो. आता होतं असं, जर COEP सारख्या कॉलेजमध्ये बघाल तर काही ज्या लोअर ब्रँचेस आहेत तिथंसुद्धा इंटेक जास्त असल्यामुळे मुलं काय करतात, गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतात. त्यामुळे फक्त कॉलेजचा टॅग पण मॅटर नाही, दोन्ही गोष्टी तुम्हाला मॅटर केल्या पाहिजेत, तुमची आवड कशात आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, माझं सिम्पल ओपिनियन हेच राहील की तुम्हाला दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. एक चांगलं कॉलेज जर मिळत असेल तर जास्त पण ब्रँच कॉम्प्रोमाइज करू नका. जर थोडंफार लोअर कॉलेज मिळत असेल, ब्रँच चांगली मिळत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अजून एक शेवटचा एक ॲडवाईस म्हणजे काय, जर कॉलेजेसच्या रँकिंगमध्ये जास्त डिफरन्स असेल तर तुम्ही ट्राय काय करा, तर ते कॉलेजला प्रिफर करायचा प्रयत्न करा. जर कॉलेजच्या रँकिंगमध्ये जास्त फरक नसेल तर ब्रँचला प्रिफरन्स द्या. हा एक सिम्पल रूल मी तुम्हाला सांगितला आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड ब्रँचमध्ये वगैरे इनरोल करायचं आहे, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार महाराष्ट्रात चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन मिळवता येईल ना, यासाठी मी नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.